आता ह्या शार्पी इकडे कुठे दिसतात? हा इकडे आतमध्ये नाही ना? इथं आतमध्ये आलेले आम्ही 6 जण आहेत. तर तामणवाड्यातनं पण आहे. आम्हाला आता 1 तास व्हायला येईल. आम्हाला रस्ता नाही दिसत आहे. थकवा लागला की आम्हाला पण नाही माहिती. आपले दीपक गेलोंडे तुम्हाला आमच्यासोबत असं माहिती आहे पुढं आहे. रस्ताच नाही भेटत आहे आम्हाला. आता इथं आलेला आहे परत पाठी जातो आणि रस्ता पण एवढा सांगतो आहे ना, एकदम थांबवल्यावर भीती वाटते रस्त्याला. इकडं खालच्या साईडला एक रोड जातो, तर आम्ही इकडून आलो होतो आणि ह्या साईडला एक वर जातो आणि ह्या साईडला. तर आम्ही ह्या खालच्या साईडला गेलो होतो. तर हा बॅनर आहे, तो का फोटो काढतोय. तर आता नमन कुठच्या साईडला येते माहिती नाही. वरती एक रोड फक्त त्याच रोडला जायचं बाकी राहिलंय. अजून एक खाली एक रोड जायचं, त्या रोडला आम्ही नाही गेलेलो आहे. आणि वरच्याच रोडला आपण जाऊया आता. फोन कर मला डायरेक्ट. तर मला वाटतं थकवा लागलाय, रस्ताच भेटत नाही. जिकडे जातोय तिथून परत पाठी येतोय आम्ही. ड्रायव्हर पण आमचे दोन्ही घाबरलेत. चल खालच्या रोडला जायचं. हा इकडे गेलो ना आम्ही, इकडे तो वरती मंदिराकडे गेलेलो होतो. वरती हा वरती. चल चल चल. मित्रांनो वरच्या साईडला आहे ना मग ह्या वरच्या रोडला. तर आम्ही आता ह्या मागच्या रोडला गेलो परत आलो. आम्ही ह्या वरच्या रोडला तिकडंच नमन आहे. त्यांची गाडी चालू होती, तर त्यांची गाडी नाही चालू होती. चल 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 चल. आता आलेलो आहे आणि आता लाईटिंग दिसायला लागले. तर आम्हाला पहिल्या त्या लाईटी होत्या त्या इकडेच होत्या, मोठ्या होत्या त्या, आणि आता इकडे दिसत आहेत. तर आम्ही कोटलूकला जायचं ठरवलेलं होतं. लहान होतो पण त्याच्या आधी आपण जर निघालो तिकडे अर्ध्या तासात पोचलो होतो. तर आता मला वाटतं 1.5 तास व्हायला आला असेल. आम्ही इकडेच फिरतोय रस्त्याला. आता ह्या शार्पी इकडे कुठे दिसतात? इथं जवळ दिसतात साईडला. हा इकडे आतमध्ये नाही ना? इथं आतमध्ये. अरे ह्या इथं जवळ आतमध्ये. तर परत आम्ही रस्ता चुकलेला. आता हा रस्ता डुगवेला जातोय. लाईटी आता परत इकडे दिसत आहेत. तर इकडे काही नमन नाही, तिकडे नमन आहे. आम्ही परत रस्ता चुकलेला आहे. ब्लॉगर गाण भ्यायची. मला वाटते 100% आम्हाला चकवाच लागलाय. अजूनपर्यंत रस्ता भेटत नाही आणि ड्रायव्हर पण नाही चिडलाय. ह्यानाच हेच ते तामणमाळ्यात येणार होता. आमचा सर्वांचं कोथरूडला जायचं ठरलं होता. ह्यांच्यामुळेच आम्ही आता रस्ता चुकलोय आणि मला वाटते चकवाच लागलाय. सर्वांची तोंड बघा तुम्ही. उपवासा नाही तर पुढच्या टाइमला घेऊन. अरे फोन लाव ना, मग कोणाचा लागत नाही, तुझा लागत नाही. एक वेळ काय ते समोरच्याला कोणाचा लागत नाही. तू कुठली वाडी बोललास रे? इथे मॅप बघतायत.
लाईटच्या. मग झालं का सांगतो, इथं खाली गेलं की लाईट इकडे वर दाखवत आहे आणि इकडे वर आलो की लाईट खाली दाखवत आहे. तर म्हणजे तोंड बघा. हा दाखवू नको. गाडी पण स्टार्ट नाही होत आहे यांची. तर आमची स्कूटी काय स्टार्ट झाली. मी आता पाठी बसतो. की नाही तर सर्वांची पाठी आवाज लागत होती. नाही ना भेटलेला असता तर आम्ही डायरेक्ट घरी जाणार. आणि गाडी पण एकदम जोरात पळवते. खाली आलो. तानावडी ते होती तरी पण आम्ही इथं खाली आलो. तर आम्हाला तो भेटला, त्याला विचारलं कुठं आहे म्हणून. परत आम्ही चुकलेला आहे. आणि इथं पूर्ण वडाचं झाड आहे. पिंपळाचं आहे का वडाचं मला पण नाही एवढं दिसत नाही. आम्ही परत झालं आम्हाला तिकडे. बहुतेक 100% तुम्हाला घ्यायला सांगतो चकवा आणि तर आम्ही चुकलेला आहे. तर आपण परत जातोय तिकडे. आता आम्हाला 2 तास होतील. आम्ही रस्ता भटकलोय. तर आम्ही फायनली आमच्या ह्याच्यावर आलेलो डेस्टिनेशन बघायला. रस्ता भेटला फायनली. आम्हाला नमन तर बघायला भेटलं, पण नमन काय एवढं खास नाही झालं. आम्ही आता घरी जातोय. तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आम्ही नमन बघायला गेलो होतो आणि तिथं तुम्हाला सांगतो काल चकवाच लागलेला होता आम्हाला खरोखरचा. आणि जेव्हा आम्ही घरी येऊन पप्पांना सांगितलं की काल अमावस्या पण होती, आम्हाला माहिती पण नव्हतं. आणि तरी पण आम्ही नमन बघायला गेलो होतो. आणि अमावस्या असल्यामुळे त्यामुळेच आम्हाला चकवा लागला. पण आम्ही चकव्यातून सुटलो. नाही तर तुम्हाला सांगतो आम्ही 1.5 तास एकाच रस्त्यावरती फिरत होतो. रस्ते शोधतो, रस्ताच मिळत नव्हता. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा मला चकवा लागलेला सर्वांच्या सगळ्या एकाला लागला होता. मला पहिल्यांदा लागला आयुष्यात चकवा. पण सर्व थोडे जण घाबरले होते. पण नंतर मग आम्ही बाहेर पडलो त्याच्यातून.